MPSC वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. खडकांचे वर्गीकरण मस्त टॉपिक आहे हो. याच्यापूर्वी खडकाची व्याख्या तुम्ही पाहिला असेल, व्हिडिओ पाहिला का? अच्छा, नसेल पाहिला तर पाहा बाबा. मी नेहमी तुम्हाला सांगतो, लिंकिंग मध्ये सगळे व्हिडिओ आहेत. एक समजन तर दुसरा समजन, नाही तर भस्सम है ना. त्यामुळे तो पाहून घ्या. पाहिला असेल तर फारच छान आहे, तसं तुम्ही पाहिला असेल म्हणून तर हा पाहता नाही का. हा चला ठीक आहे. तर आपण काय करतो, दोन प्रश्न बरोबर आहे. आठवलं तुम्हाला? दोन प्रश्न डोक्यात घुसवतो. पहिला प्रश्न घुसवायचा डोक्यात, तो काय म्हणते, खडकांच्या प्रकाराबाबत खालीलपैकी अचूक तथ्य कोणती? अचूक तथ्य बोला केलं बरं मी. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्ट्स इज ऑर आर करेक्ट विथ रिगार्ड टू द टाइप्स ऑफ द रॉक? रूपांतरित खडक सर्व प्रकारच्या खडकांपासून निर्माण होतात. मेटामॉर्फिक रॉक्स क्रिएटेड बाय ऑल टाइप्स ऑफ द रॉक्स, सगळ्या प्रकारच्या रॉक्स पासून होतात. ब अग्निजन्य खडक कोणत्याही प्रकारच्या खडकांपासून निर्माण होत नाही. इग्नियस रॉक्स आर क्रिएटेड बाय नन ऑफ द रॉक्स, कोणत्याच रॉक्स पासून होत नाही. पहिला प्रश्न डोक्यात घुसला. ओके चला दुसरा प्रश्न पाहून घेऊ. रूपांतरित खडकांची वैशिष्ट्य कोणती म्हणते? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मेटामॉर्फिक रॉक कोणते आहे? ठीक आहे. अ विच्छेदन डिसइंटिग्रेशन, ब विखंडन फिजिलिटी, क विकृतीकरण डिफॉर्मेशन. कुठला आहे तुम्हाला पाहायचं आहे. आता हे समजासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्हिडिओ पूर्ण पाहावं लागेल. आणि व्हिडिओ पूर्ण कायले पाहावं लागेल, हे दोन प्रश्न तर आलेच पाहिजे, पण इतर प्रश्न डोक्यात कसे घुसवायचे कसं बनवायचं ते बी शिकलं पाहिजे. गेटिंग द पॉइंट? तर चलाच्या मग समजून घ्यायचं. ओके चला बघूया. तर खडक ह्या व्याख्येमध्ये तुम्ही बघितलं होतं की मी एक बेसिक प्रकारचं वर्गीकरण तिथे सांगितलं आहे, मिनरलच्या आधारावर, खनिजांच्या आधारावर. आठवतं का तुम्हाला? नाही आठवत? आठवतं? ओके, आठवलं तर फारच छान. नाही आठवत असेल तर मी लगेच सांगतोय है ना. मोनोमिनरॅलिक आणि मल्टीमिनरॅलिक असा शब्द आपण पाहिला होता. एकल खनिज आणि बहुल खनिज. आठवलं आता? यास. ओके, व्हेरी गुड, बहुत बढिया. तर मग ते आठवलं ना तशासारखं हे. सो देर आर व्हेरियस फॉर्म्स, व्हेरियस बेसिस रादर, देर आर व्हेरियस बेसिस टू क्लासिफाय द रॉक्स. खडकांचं वर्गीकरण करायचं असेल ना तर त्याचे खूप सारे आधार आहेत. त्यापैकी मोस्ट पॉप्युलर बेस इज अ मोड ऑफ अ फॉर्मेशन. कोणता पॉप्युलर बेस आहे? मोड ऑफ अ फॉर्मेशन. उत्पत्तीची प्रक्रिया असा बी भस्सम प्रश्न विचारू शकतात की बाबा हे जे दिलेलं आहे अग्निजन्य गाळाचे खडक आणि किंवा स्तरित खडक आणि मेटामॉर्फिक रॉक म्हणजे रूपांतरित खडक, हे कशाच्या आधारावर आहे? कधी असा प्रश्न येते मग आपण चमाला तुम्ही तर वाचलाच नव्हता असा, मला तर फक्त 3च वर्गीकरण माहित आहे रे बा. आला ना प्रॉब्लेम? लक्षात आलं का? आणि त्यासाठी आपल्याला हे समजून घ्यायचं. तर कशाचा आधार घेतलेला आहे? मोड ऑफ प्रोडक्शन, उत्पत्ती. कुठून कोणत्या खडकाची उत्पत्ती होते त्या आधारे त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. 3 प्रकारचे इथे खडक दिलेले आहेत, 3 प्रकारचे दगड दिलेले आहेत. तर पहिला तुमचा खडक म्हणजे दगड, तो आहे इग्नियस रॉक, अग्निजन्य खडक. दुसरा आहे गाळाचे खडक, सेडिमेंटरी रॉक. आणि तिसरा आहे रूपांतरित खडक, मेटामॉर्फिक रॉक. बघा मेटामॉर्फिक रॉक. ठीक आहे. तिघांचं लोकेशन मी थोडस दिलेलं आहे. बघा हे काय आहे? ज्वालामुखी. हा काय आहे? ज्वालामुखी. आणि ज्वालामुखीला मी दाखवला अग्निजन्य खडक म्हणजे ज्वालामुखीशी रिलेटेड. बरोबर आहे, राईट. दुसरं सेडिमेंटर, हा पाणी दाखवला. पाणी, पाणी रे पाणी तेरा, जाऊ द्या गाणं काय. हा पाणी, तर पाण्याशी संबंध आहे. गाळ, पाणी, पाण्यातच गाळ असते, गाळून पितो ना. बरोबर आहे. तर गाळाशी घेणं देणं म्हणून तो पाणी. इथं हा मेटामॉर्फिक कुठला दिसते? ऑस्टेनोस्फिअर, दुर्बल आवरण. याच्यामध्ये फसवून टाकलं त्याला, फिक्स म्हणजे तिथं काहीतरी पेचकला आहे, हा दबला लमचा है ना. तर तो आहे मेटामॉर्फिक, है ना. लक्षात आलं का? तिघांचं लोकेशन लक्षात घ्या. हा ज्वालामुखीशी संबंधित, हा ज्वालामुखीशी इग्नियस, हा पाण्याशी संबंधित. आणि मेटामॉर्फिक कुठंतरी आतमध्ये दबला आहे म्हणजे दबावाशी संबंधित दिसून येते.
गेटिंग द पॉइंट? ठीक आहे. आता आपण पहिला बघूया की अग्निजन्य खडकाले अग्निजन्यच काऊन म्हणतात. तर अग्निजन्य इग्नियस, इग्नियस म्हणजे IGNIS, हा इग्निस वर्ड जो आहे, इग्निस वर्ड हा आहे लॅटिन आणि याचा अर्थ होते अग्नी, आणि म्हणून याला आपण अग्निजन्य म्हणतो. तर तुम्हाला म्हणून काय म्हणतो, काऊनच अग्निजन्य ठेवलं? बरोबर आहे. तर का झालं, हा आगीपासून बनलाय का? आणि तुम्ही म्हणा चला मस्त आहे, लावा सेकोटीने बनवा खडक, नाही. त्याच्यापासून बनला का? नाही, आगीपासून नाही. तर आग सदृश्य, काय आग सदृश्य असं वाटलं. तर आता आतमधला लावा, तुम्ही ज्वालामुखी पाहिला असाल व्हिडिओमध्ये का? व्हिडिओमध्ये, प्रत्यक्षात जाऊन हात लावून पाहिला तसा नाही म्हणून, व्हिडिओमध्ये पाहिला असाल. असा लाल लाल बुंदा दिसते ना, लाल लाल असा धगधग धगधग दिसते का नाही? असा वाटेल आमच्या काय भयानक हो, असा अंगावर पडला का भाजून साप है ना. तर म्हणजे ते काय अग्नीसारखा दिसते. काय आहे? मॅग्मा किंवा लावा रस हा कशा प्रकारचा दिसते? अग्नीसारखा दिसते. अग्नी सदृश्य आहे म्हणून अग्निजन्य, इग्नियस. गेटिंग द पॉइंट? गेटिंग द पॉइंट? ठीक आहे, लक्षात आला है ना. आता हा जो आहे इग्नियस रॉक, हा कशापासून बनलेला आहे? मॅग्मा किंवा लावा. तो कुठे असते? प्रावरणामध्ये, मॅन्टलमध्ये. तो कशातून बाहेर येते? तो आपल्याला दिसते ज्वालामुखीय प्रक्रियेतून. कशातून? ज्वालामुखीय प्रक्रियेतून निघताना दिसते. निघाला? ज्वालामुखीय प्रक्रियेतून निघताना दिसते. म्हणजे ज्वालामुखीच्या आजूबाजूला कुठंतरी हा सहसा आपल्याला सापडतो. याचं लोकेशन कुठे सापडेल? मग जिथे जिथे ज्वालामुखीय प्रक्रिया असतील तिथे आपल्याला हा सापडू शकतो, 100% सापडू शकतो. कशी प्रोसेस होते? कशी प्रोसेस होते? तर कूलिंग, सॉलिडिफिकेशन अँड क्रिस्टलायझेशन. काय? कूलिंग, सॉलिडिफिकेशन अँड क्रिस्टलायझेशन. थंड प्रक्रियेने घनीकरण आणि स्फटिकीकरण, ह्या 3 बाबी जेव्हा होतील आणि तो घनीरूप होईल म्हणजे थंड होईल है ना, सक्त होईल, कन्सॉलिडेट होईल, त्याला आपण रॉक म्हणूया, त्याला आपण खडक म्हणूया, अग्निजन्य खडक. क्लिअर? लक्षात आलं? याचं लोकेशन क्लिअर झालं. लोकेशन कुठे आहे? मग व्होल्कॅनिक एलिमेंट जे आहेत त्या भागाला आपल्याला दिसून येतील, त्या भागाला आपल्याला क्लिअर. सेडिमेंटरी रॉक. दुसरं काय आहे? सेडिमेंटरी रॉक म्हणजे सेडिमेंट म्हणजे काय आहे? सेडिमेंट. आता सेडिमेंट आपण जर घेतला तर आपल्याला सेडिमेंटम, काय? सेडिमेंटम हा लॅटिन वर्ड. याचा म्हणजे काय? गाळ है ना, लेयर्ड है ना, लेयर याचा अर्थ. म्हणून याला नाव दिला सेडिमेंट, कारण या दिसला थरावर थर, थरावर थर, थरावर थर पडले आणि कॉम्पॅक्ट झाला म्हणून हा खडक झाला. कशापासून बनलेला आहे? खूप महत्वाचं, कशापासून बनलेला आहे ना. सेडिमेंट्स अँड डेब्रिज. कशापासून बनलाय? सेडिमेंट्स आणि डेब्रिज, गाळ आणि भग्नावशेष त्याच्यापासून बनलाय, सेडिमेंट्स अँड डेब्रिज. आता हे सेडिमेंट अँड डेब्रिज जे आहेत ते हळूहळू आपल्याकडे आलेले आहेत आणि एकावर एक साचलेले आहेत आणि साचून खडक बनलाय. कुठली प्रक्रिया आहे? प्रक्रिया खूप महत्वाची आहे. जसं इथे दिलेलं आहे कूलिंग, सॉलिडिफिकेशन, क्रिस्टलायझेशन, तशीच इथे काय आहे? विदरिंग, इरोजन, डिपॉझिशन, कॉम्पॅक्शन. काय आहे? विदरिंग, इरोजन, डिपॉझिशन, कॉम्पॅक्शन म्हणजे अपक्षरण, क्षरण, संचयन, संजोयन. काय आहे? अपक्षरण, क्षरण, संचयन आणि संयोजन ह्या प्रक्रिया होऊन सेडिमेंटरी रॉक तयार होतो. आलं लक्षात? ठीक आहे. तिसरा जर बघितला तर ते काय आहे? रूपांतरित खडक. काय आहे? रूपांतरित, रूप बदलवतो. हा केवळ काय करतो? रूप बदलवतो. मेटॅमॉर्फोस हा लॅटिन वर्ड. मेटॅमॉर्फोस मीन्स चेंज, डिफॉर्म्ड, बदलवणे, विकृत करणे है ना. लक्षात आलं का? बाईच्या माणूसच्या बाई, माणूस आहे ना साडी घातला नाही, माणूस आहे ना साडी घातला नाही, तसा जो आहे दॅट इज कॉल्ड एज अ रूपांतरित खडक. रूप बदलवून टाकलाय. मग हा रूप कसा बदलवते? तर जे आधीचे खडक आहेत, ऑलरेडी जे आधीचे खडक आहेत
त्या खडकांवर टेम्परेचर, तापमान, प्रेशर है ना, प्रेशर, दबाव आणि एखादी द्रव्य जे असेल, द्रव्य भाग जो असेल त्याची रासायनिक क्रिया, त्याची रासायनिक, मग हा कुठे आहे, हा अस्टेनोस्फिअरला आहे. अस्टेनोस्फिअरला आहे म्हणजे टेम्परेचर वाढला. जसं जसं आपण खाली जातो काय होते, टेम्परेचर वाढते. पण जसं जसं खाली जातो नुसतं टेम्परेचर वाढते का, नाही, दबाव पण वाढते. तर मग टेम्परेचर बी वाढला आणि दबाव बी वाढला, दोन्ही वाढला म्हणजे जबरदस्त टेम्परेचर, जबरदस्त दबाव. हा, आणि हा इथून जे प्रावरण वगैरे आहे, इथून कधी कधी फ्लुइडने लावा जो आहे रस हलकासा फुलकासा तो बी येऊ शकते है ना, इथून दुसरे जे आहे केमिकल्स वगैरे ते येऊ शकते, त्याचाही परिणाम. म्हणजे फिजिकल आणि केमिकल इम्पॅक्ट याच्यावर जेव्हा पडते तेव्हा काय होते, हा रूप बदलवून टाकते. म्हणून याला आपण म्हणतो रूपांतरित खडक. गेटिंग द पॉइंट. आता आपण बघू इग्नियस रॉक. आता इग्नियस रॉक बनला कशाने सांगितलाय, मॅग्माने लावा. आणि मॅग्माने लावा असा शब्द वापरला, की इथे काही खडक असा शब्द वापरला का, म्हणजे कुठल्या तरी प्रकारच्या खडकापासून हा खडक बनला असा आहे का, नाही, असा हा नाही. हा कोणत्याही प्रकारच्या खडकापासून बनला, कारण त्या प्रावरणात काय आहे, कोणता खडक होता, काही आपल्याला माहित होऊ शकत नाही. काहीही एकदम ओरिजिनल दिसते, त्याच्यामुळे हा काय झाला, ओरिजिनल. कोणत्या खडकापासून बनला हा सांगू शकत नाही. लक्षात आलं का, ठीक आहे. इकडे मात्र हे काय आहे, हा आहे अदर रॉक्स, म्हणजे कुठले तरी रॉक आहेत, खडक आहेत, आणि त्या खडकांची होत आहे झीज. आणि ते झीज झाली की भुसा 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 बसा हळूहळू हळूहळू निघाला है ना, कुठलेही म्हणा, कुठल्याही प्रकारच्या क्षरणाने हळूहळू निघाला की तो पाण्यासोबत वाहून जाते, वाहून जाते, वाहून जाते, वाहून एका ठिकाणी थर जमते, थरावर थर, थरावर थर, थरावर थर, आणि मग तो रॉक तयार होते, पॅक होते, कॉम्पॅक्ट होते. बरोबर आहे. थरावर थर साचले का भार वाढते ना, कॉम्पॅक्ट होते. पण सोबत केवळ रॉक नाही, लक्षात घ्या, केवळ रॉक नाही, एखादा सजीव भाग सुद्धा असेल, एखादा ऑर्गॅनिक मॅटर है ना, एखादा ऑर्गॅनिक मॅटर असेल, तो जर त्या गाळासोबत वगैरे गेला, पूर आला ना, वाहून गेले पुट्ट है ना, झाडं वाहून गेले, प्राणी वाहून गेले, आणि ते एकावर एक पॅक झाले, तर ते सुद्धा त्या खडकाचा भाग होऊन जातात. म्हणजे सेडिमेंटरी रॉक काय दिसते आपल्याला, अर्लियर खडक, कुठले तरी खडक आहेत, कुठलेही असेल, म्हणजे अग्निजन्य असेल, सेडिमेंटरी स्वतः असेल, मेटामॉर्फ कुठलेही असेल, आणि त्याची झीज झाली आहे, त्याचं क्षरण झालंय, आणि सोबत ऑर्गॅनिक मॅटर आहे, त्याच्यापासून सेडिमेंट रॉक होते. म्हणजे याचे पॅरेंट रॉक माहित आहेत, याचे पॅरेंट रॉक माहित, याचा पॅरेंट रॉक माहित आहे का, नाही, याचा पॅरेंट रॉक आपल्याला माहित नाही, कोण पैदा केला माहित नाही. याचं माहित आहे मायबाप कोण आहेत, याच्यातले मिनरल शोधले तर आपल्या लक्षात येते, हा याचा असा असा होता. ठीक आहे. मेटामॉर्फिक, मेटामॉर्फिक सुद्धा कसं आहे, अदर रॉक्स पासून, इतर, इतर म्हणजे कोणते, तो इग्नियस पण राहू शकते, सेडिमेंटरी राहू शकते, आणि सोबत मेटामॉर्फिक स्वतः सुद्धा राहू शकते. मग जेव्हा आपण अदर रॉक मध्ये इग्नियस रॉक आणि सेडिमेंटरी रॉक गृहीत धरतो आणि ते रूपांतरित होतात, त्याला आपण काय म्हणतो, मेटामॉर्फिझम. त्याला काय म्हणतो आपण, मेटामॉर्फिझम, रूपांतरण. पण जर एक मेटामॉर्फिक रॉक आहे स्वतःच, हा स्वतःच मेटामॉर्फिक रॉक आहे, आणि हा पुन्हा रूपांतरित झाला, एक रूपांतरित खडक पुन्हा रूपांतरित झाला, तर त्याला म्हणतो रिमेटामॉर्फिझम है ना, काय म्हणतो, रिमेटामॉर्फिझम, पुनर्रूपांतरण. म्हणजे मेटामॉर्फिक रॉक सुद्धा पुन्हा मेटामॉर्फिक रॉक होऊ शकतो. याचा अर्थ काय, इग्नियस रॉक कोणत्या खडकापासून बनलाय आम्हाला माहित नाही, कोणाच्या बापाला माहित नाही, त्यामुळे असा प्रश्न कोणी विचार नाही, मला माहित आहे म्हणून संपला प्रश्न. दुसरा, सेडिमेंटरी रॉक, हे कोणत्याही खडकापासून होऊ शकतात, इग्नियस पण होऊ शकतात, सेडिमेंटरी पण होऊ शकतात, आणि मेटामॉर्फिक पण होऊ शकतात. बरोबर आहे. आणि मेटामॉर्फिक रॉक कुठल्या याच्याने होऊ शकते, इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक. बरोबर आहे. पण जेव्हा इग्नियस रॉक आणि सेडिमेंटरी रॉक पासून मेटामॉर्फिक रॉक होते, त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, मेटामॉर्फिझम.
आणि जेव्हा मेटॅमॉर्फिक रॉक पासून पुन्हा मेटॅमॉर्फिक रॉक तयार होतो त्याला आपण म्हणतो रिमेटॅमॉर्फिझम, पुनर्रूपांतरण. गेटिंग द पॉइंट? क्लिअर झाला? काही आता दिक्कत? काही दिक्कत नाही. मला वाटतं आता आयडिया क्लिअर झाली तुमची इथं. चला समोर हा बेसिक आयडिया आहे, हेच महत्वाचं आहे. आता आपण काय करूया, याच्या थोड्याशा कॅरेक्टरिस्टिक्स कडे बघूया, यांचे काय वैशिष्ट्य आहेत तिघांची कंपॅरेटिव्ह चार्ट मध्ये, बाकी काय नाही. ठीक आहे. आता बघा, आपल्याला नाव है ना, नाव आपलं शाळेतलं नाव एक राहते ना शाळेतलं नाव, आणि ते शाळेतलं नाव काय राहते, सगळीकडे कागदावर लिहिलं राहते. पण घरी पण दुसरं नाव राहते का नाही, तो पण नाव डोंबड्या, चेपट्या, नकट्या, काही बी. दोस्त बी आपलं नाव ठेवतात, कोणतं बी है ना, आपली खासम का ते बी नाव ठेवते, मजेशोन काहीतरी नाव ठेवते ना, असं तिथे पण नाव आहे. पण त्याचं काही लॉजिक आहे, तिथेही लॉजिक राहते. आपल्याला असे नाव ठेवतात ना, त्याच्यातही लॉजिक आहे. कधी कधी नाही राहत, असो ती जेव्हा नाव ठेवते त्याचं काही लॉजिक नाही राहत, असो. पण इथे लॉजिकली का असं नाव आहे, प्रति शब्दावली है ना, अल्टरनेटिव्ह नॉमेनक्लेचर नीड टू बी अंडरस्टँड, समजणं आवश्यक आहे. तर बघा, हा जो आहे आमचा, हा कोण हो, हा हो आमचा अग्निजन्य खडक, अग्निजन्य खडक है ना, इग्नियस रॉक. हा इग्नियस रॉकले 3 नाव आहेत. किती? 3 अल्टरनेटिव्ह. एक आहे प्राथमिक खडक, प्रायमरी रॉक. दुसरा आहे पॅरेंट रॉक, ओरिजिनल खडक. आणि तिसरा आहे व्होल्कॅनिक रॉक. पहिला आहे प्राथमिक रॉक, प्रायमरी रॉक. व्हाय इट इज कॉल्ड एज अ प्रायमरी रॉक, याला का म्हणतात? का तर जेव्हा पृथ्वी प्रथमताच निर्माण झाली, जन्म झाला पृथ्वीचा, तर ती कशी होती, तप्त गोळा. कसं होतं, तप्त गोळा. आणि हा तप्त गोळा पृष्ठभागापासून हळूहळू हळूहळू थंड झाला. इग्नियस रॉक कशापासून बनते, मॅन्टल म्हणजे तप्त लावा रसापासून. तर पृथ्वी हा तप्त लावा रसच होता. बाहेरून आवरण जे आहे, कवच जे आहे, क्रस्ट, ते हळूहळू थंड व्हायला लागलं. पृष्ठभाग थंड झाला आणि त्या पृष्ठभागापासून पहिला जो खडक बनला, फर्स्ट, तो आहे इग्नियस रॉक. तो आहे इग्नियस, प्रथमच बनला, म्हणून याला आपण काय म्हणतो, प्राथमिक खडक, प्रायमरी रॉक. बिकॉज इट वॉज फर्स्ट क्रिएटेड आफ्टर अर्थ्स बर्थ है ना. पृथ्वीच्या जन्मानंतर प्रथमतः जर पृथ्वीवर खडक निर्माण झाला असेल तर तो कोणता आहे, अग्निजन्य खडक, म्हणून त्याला आपण प्राथमिक खडक, प्रायमरी खडक म्हणतो. बरोबर आहे, राईट? ठीक आहे. आणि हा पहिल्यांदा आला, आणि मग हा आल्यानंतर त्याचं डिसइंटिग्रेशन झालं, डिकम्पोजिशन झालं, पुन्हा तो आतमध्ये घुसला असं, त्याचं प्रेशर आलं, त्याचं मेटॅमॉर्फिझम झालं. बरोबर आहे. असं जे होत गेलं, म्हणजे याचा अर्थ इग्नियस रॉक पासून सेडिमेंटरी आणि मेटॅमॉर्फिक रॉक तयार झाले असतील. आणि हे रॉक आतमध्ये धसून प्रावरणात गेले तर पूर्ण कचुंबर, आणि आता कचुंबरहून नवीन काहीतरी रॉक म्हणून नवीन इग्नियस रॉक तयार झाले असतील, असं काहीतरी झालं असेल. बरोबर आहे. म्हणजेच काय, ते इग्नियस रॉक हे प्रथमतः आले आणि त्यांच्यापासून इतर रॉक्स, इतर खडकांची निर्मिती झाली, म्हणून ते काय झाले, जनक. यांच्यापासून पैदा झाले, म्हणून हे पॅरेंट रॉक, ओरिजिनल रॉक. कारण की इतर रॉक जे आहेत, अदर रॉक्स है ना, फॉर्म और क्रिएटेड बाय द इग्नियस रॉक. क्लिअर? ठीक आहे. तिसरं, याला ज्वालामुखीय खडक का म्हणते, का तर जेव्हा मॅन्टल पासून बाहेर निघतात तेव्हा ज्वालामुखीच्या बाहेर निघतात आणि पृष्ठभागावर येतात आणि मग थंड होतात, कन्सॉलिडेट होतात. हा ज्वालामुखीय प्रक्रियेशीच संबंधी आहेत आणि म्हणून याला ज्वालामुखीय खडक म्हणतो. आता ज्वालामुखीय जे खडक आहेत ते सहसा, म्हणजे ज्वालामुखी आपण जर बघितली तर प्रत्यक्षात कुठे मिळते, तर जेवढ्या काही टेक्टोनिक प्लेट्स आहेत, कुठे आहे, टेक्टोनिक प्लेट्स आहेत, त्या भागामध्ये आपल्याला व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी भेटू शकते. बरोबर आहे. तर जिथे आपल्याला प्लेट मार्जिन डिस्ट्रक्टिव्ह कंडिशन मध्ये दिसते किंवा कन्स्ट्रक्टिव्ह कंडिशन मध्ये दिसते, आणि म्हणूनच आपल्याला
सी फ्लोअर स्प्रेडिंग मध्ये दिसेल, है ना. सी फ्लोअर स्प्रेडिंग मध्ये काय होतं, असं 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 असं. तुम्ही पाहिलं का प्लेट टेक्टोनिक हा व्हिडिओ? पाहून घ्या, है ना, पाहून घ्या. प्लेलिस्ट सर्च करायची, जिओमॉर्फॉलॉजी मध्ये सगळं भेटून जाईल तुम्हाला. तर हा जो आहे ना असा सी फ्लोअर स्प्रेडिंग, आतमधला लावा बाहेर, असा दूर लावा बाहेर. मग हे लावा बाहेर थंड, कोणता खडक झाला, अग्निजन्य खडक. म्हणजे सी फ्लोअर स्प्रेडिंगले हा आढळते. ज्वालामुखी भाग आहे, है ना. जितक्या काही ज्वालामुखी म्हणजे आपण महाराष्ट्र बसाल्ट काय आहे, ज्वालामुखीचा उद्रेक होतच होता म्हणे. मिलियन्स ऑफ इयर राही चालला, बुडुक 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 बुडुक, थंड थंड चालला, असा थर 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 एवढे थर साचून गेले आणि आपला बसाल्टिक पठार असा मोठा भेटला. आपल्याला जर पाहायचं असेल ना याचे ऍक्च्युअली इग्नियस रॉकचे फॉर्मेशन्स आणि लेयर्स प्रॉपरली, तर महाबळेश्वरचा पठाराचा भाग जो आहे, इर्दगिर्दचा पठाराचा भाग, तिथे आपल्याला लेयर्स क्लिअर कट आयडेंटिफाय होतात. ओके, लक्षात आलं का. त्या टेक्टोनिक प्लेटच्या रिलेटेड आपल्याला इथे दिसून येईल ज्वालामुखी, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ज्वालामुखीय खडक. गेटिंग द पॉइंट, लक्षात. दुसरं आहे आपलं सेडिमेंटरी रॉक. त्याला नाव काय आहे, तर त्याला दुसरं नाव आहे स्तरीय खडक, स्ट्रॅटिफाईड ऑर लेयर्ड रॉक, स्ट्रॅटिफाईड ऑर लेयर्ड रॉक, किंवा जलजन्य खडक, ॲक्वॅटिक रॉक. जसं हे अग्निजन्य आहे तसं हे जलजन्य आपल्याला दिसून येते. स्तरीय का, तर बाबा वाहून वाहून येते, वाहून वाहून येते. पहिला थर, दुसरा थर कॉम्पॅक्ट, तिसरा थर कॉम्पॅक्ट, चौथा थर, आणि मग असा खडक बनून जाते. म्हणजे लेअरवर लेअर, लेअरवर बघा दिसते तुम्हाला, आहे ना, लेअरवर लेअर दिसून येते. त्या लेअरवर लेअर तयार होते, म्हणून याले स्ट्रॅटिफाईड खडक असं आपण म्हणतो. जलजन्य म्हणून कोण, तर सहसा बहुतांशी वेळा ह्या कशाशी रिलेटेड आहे, पाण्याशी रिलेटेड आहे. खडकाचं डिसइंटिग्रेशन होतं, डिकम्पोजिशन होतं, आणि ते झिजून झालेला जो गाळ आहे तो पाण्याने वाहून नेला जातो, जिथे साचू शकतो तिथे साचतो, एकावर एक साचतो आणि खडक बनतो. म्हणजे पाण्याच्या संबंधित आहे, म्हणून जलजन्य. पण सर्वच जलजन्य खडक असतात का? सेडिमेंटरी, ऑल सेडिमेंटरी रॉक्स आर aquatic रॉक्स? नो. काही रॉक्स जे आहेत ते सरफेस रॉक सुद्धा आहे, सरफेस डिपॉझिशन. त्याचं उदाहरण म्हणजे लोएस, हे मोठं उदाहरण आहे जे तुम्हाला वाळवंटामध्ये मिळेल. किंवा लोएस सोबत तुम्ही हे बघा वाळूचे थर जे आहेत ते सुद्धा आपल्याला असं दिसेल की त्याचं सरफेस वर तयार झालेलं आहे, त्याचं काही पाण्याशी संबंध नाही. आलं लक्षात, ठीक आहे. त्याच्यामुळे सर्वच सेडिमेंटरी रॉक म्हणजे गाळाचे खडक हे जलजन्य असतात का? नाही. देर आर एक्सेप्शन्स, देर आर एक्सेप्शन्स. पण सर्व अग्निजन्य खडक हे ज्वालामुखी खडक असतात का? यस, यस. ज्वालामुखीच्या प्रक्रियेतूनच ते तयार होतात. पण सर्वच अग्निजन्य खडक हे पृष्ठभागावर येऊनच तयार होतात का? नाही. काय पृष्ठभागावरचे असतात, काय पृष्ठभागाखालचे असतात. पण सर्वच स्तरीय खडक किंवा सर्वच गाळाचे खडक हे पृष्ठभागावरच असणार, खाली जाणार नाही. खाली गेले असते ना स्पिअर मध्ये का ते काय होणार? मेटामॉर्फिक रॉक. लक्षात आलं का? याच्यामुळे याच्याशी कुठला संबंध आहे का दबावाचा आणि तापमानाचा? याच्याशी नाही. याचं सिंपल आहे, विदरिंग है ना, इरोजन, डिपॉझिशन आणि कॉम्पॅक्शन. गेटिंग द पॉइंट, राईट. आता हा तिसरा जो खडक आहे याला नाव काय दिलंय मेटामॉर्फिक रॉकने? विकृत खडक, डिफॉर्म्ड रॉक. डिफॉर्म्ड रॉक म्हणजे काय होते? रूपांतरण करते, बदलवून घेते. दाब आणि तापमान आणि काही केमिकल फ्लुइड याचं कॉम्बिनेशन, याचा जुगाड होते, जंगडगुत्ता होते, आणि मग काय दिसते आपल्याला? खडकामध्ये रूपांतरण झालं. म्हणजे पूर्वीचा खडक जो होता तो लक्षातच येत नाही कोणता होता, इथपर्यंतही होऊ शकते. म्हणून त्याला डिफॉर्म्ड रॉक असं आपण म्हणतो. फॉर्मेशन होतं त्याला डिफॉर्म करून टाकलं. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं? काही अडचण याच्यामध्ये? ओके, चला आता आपण बघूया याचं पर्सेंटेज. पृथ्वी जर बघा
जर पृथ्वी बघाल अशा प्रकारे जर बघितलं तर पृथ्वीचा हा झाला पृष्ठभागीय भाग, हा पृष्ठभाग. याची डेप्थ आहे, कारण की आपण जेव्हा पृथ्वीचं कवच अर्थ क्रस्ट म्हणतो त्याला आपण दुसरं नाव काय म्हणतोय, लिथोस्फियर. त्याला काय म्हणतो आपण, लिथोस्फियर, शिलावरण है ना. शिलावरण जे आहे त्याचं एरियल एक्सपान्शन म्हणजे असा पृष्ठभाग, आणि डेप्थ जी आहे म्हणजे व्हर्टिकल एक्सटेंट किती आहे त्याच्या आधारावर याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन दिसतं. हे काय आहे, डिस्ट्रीब्युशन, हे आहे वितरण. तर अर्थ क्रस्ट मध्ये एरियल लेवलवर, पृष्ठभागीय लेवलवर कोणत्या खडकाचं किती आहे कंपोजिशन, आणि एक्सटेंट लेवलवर, व्हर्टिकल लेवलवर किती आहे ते लक्षात घेऊया. पहिल्यांदा गाळाचं खडक, आणि नंतर मात्र कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला बघायचं आहे इग्नियस आणि मेटॅमॉर्फिक रॉक, कारण हा एक्सटेन्शन मध्ये राहील आणि हा एरियल मध्ये राहील. तर बघा, गाळाचं खडक पृष्ठभागावर होता. गाळाचे खडक कुठे तयार होतात, पृष्ठभागावर. मग त्याचं डॉमिनेशन पृष्ठभागावर राहील. म्हणून एरियल जर बघितलं, पृष्ठभागीय वितरण बघितलं, सरफेस डिस्ट्रीब्युशन बघितलं, क्षेत्रीय डिस्ट्रीब्युशन बघितलं, तर 75% हे सेडिमेंटरी रॉक आहेत आणि केवळ 25% हे इग्नियस किंवा मेटॅमॉर्फिक रॉक आहेत. गेटिंग द पॉइंट. पण जर आपण पूर्ण क्रस्ट बघितली, वर पासून तर जिथे क्रस्ट संपते, जिथे शिलावरण संपतं, म्हणजे प्रावणाच्या आधी तिथपर्यंत जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, केवळ 5% सेडिमेंटरी रॉक आहे, पण 95% जवळपास इग्नियस आणि मेटॅमॉर्फिक रॉक आहेत. लक्षात आलं का? सिंपलच आहे. सेडिमेंटरी रॉक्स आर फॉर्म्ड ऑन द सरफेस and igneous and metamorphic rocks are formed in the crust, inside the crust, below the crust, किंवा हे अस्टेनोस्फियर पर्यंत असणार. आपल्याला लक्षात आलं? गेटिंग द पॉइंट. म्हणून आपल्याला हे डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारचं दिसून येतं. आता आपण काही कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेऊया. रूप, फॉर्म अँड रचना, कंपोजिशन. नावं छान आहेत, रूप, रचना, है ना. असो, ठीक आहे. मी आता हे बदलवलं सिक्वेन्स. आधी मी काय करायचो, इग्नियस, मग सेडिमेंटरी, मग मेटॅमॉर्फिक. आता मेटॅमॉर्फिक आणि इग्नियसला जवळ आणलं, कारण ते जुडे जुडे भाऊ आहेत थोडे थोडे, त्यांच्यात बरंचसं साम्य दिसतं, याच्यात साम्य दिसत नाही, म्हणून त्यांना जवळ जवळ आणलं. तर रूप, फॉर्म अँड कंपोजिशन. तर हे कसे आहेत, इग्नियस रॉक जर बघितले तर आपल्याला काय दिसते, क्रिस्टलाइन, ग्रॅन्युलर, क्रिस्टलाइन, ग्रॅन्युलर असलेच पाहिजे इन जनरल. हा, क्रिस्टल आणि ग्रॅन्युलर छोटे मोठे राहू शकतात, बारीक जाड राहू शकतात, कोर्स ग्रॅन्युल्स है ना, एकदम मायन्यूट ग्रॅन्युल्स राहू शकतात. पण कसे असेल, क्रिस्टलाइन आणि ग्रॅन्युलर है ना. स्फटिकीकरण असेल, स्फटिकीकरण हे असलंच पाहिजे, तर ते इग्नियस रॉकचं मोठं वैशिष्ट्य. बरोबर आहे. आता हे जे आहे हे पण क्रिस्टलाइन, सर्वसाधारण क्रिस्टलाइनच असणार. हे सुद्धा काय असणार, क्रिस्टलाइनच असणार नक्कीच. ओके. हे मात्र क्रिस्टलाइन नसणार. क्रिस्टलाइन सहसा नसतात, म्हणजे क्रिस्टल तयार होत नाही है ना. इथे मात्र 2 ठिकाणी आपल्याला क्रिस्टल्स तयार होताना दिसतं. क्रिस्टल तयार होणं म्हणजे कसं आहे, कसे क्रिस्टल्स तयार होतात, कसे स्फटिकीकरण तयार होतं, तर जेव्हा लाव्हा बाहेर निघत असतो, बघा, जेव्हा लाव्हा बाहेर निघत असतो तर त्या बाहेर निघताना तो काय होतो, हळूहळू थंड होतो. काय होतो, हा थंड होतो. आता जर लाव्हा हा याच्यातून आपला असा पृष्ठभाग पकडा आणि हा ज्वालामुखी आहे असं गृहीत धरा है ना. ह्या ज्वालामुखीतून लगेच भरकन बाहेर आला आणि इथे पडला, तर हा काय होईल, लगेच जलद गतीनं थंड होईल. जलद गतीनं जर हा थंड झाला, म्हणजे पृष्ठभागावर जर आला है ना, पृष्ठभागावर आला तर जलद गतीनं थंड होईल. जलद गतीनं थंड जर झाला तर क्रिस्टल फॉर्मेशनला वेळ मिळाला नाही. म्हणजे क्रिस्टल्स कसे होतील,
एकदम मायन्यूट, फारच मायन्यूट. हा बघा इथे क्रिस्टल दिसतात का? हा काय आहे? हा काय आहे? बसाल्ट. त्याच्या क्रिस्टल जास्त नाही, मायन्यूट असे, बरोबर आहे. तर क्रिस्टल जास्त तयार होणार नाही. पण जर ह्या ज्वालामुखीतून असं वेंट निघाली आणि हळूहळू इथे कुठेतरी तो वर येत गेला आणि पृष्ठभागाच्या खाली आहे, तर तो हळूहळू थंड होईल. हळूहळू थंड झाला की हा जास्तीत जास्त क्रिस्टल्स तयार करेल, क्रिस्टलाइन बनेल. लक्षात आलं का? त्यामुळे त्याचं रूप कसं होईल? क्रिस्टलाइन, कोर्स क्रिस्टलाइन पण तयार होऊ शकतं. जसं ग्रॅनाइट वगैरे आहे. ग्रॅनाइट इज अ मोस्ट पॉप्युलर फॉर्म ऑफ इग्नियस रॉक. ग्रॅनाइट वगैरे तयार होईल. गेटिंग द पॉइंट. म्हणजेच काय, इथं क्रिस्टलाइन आणि ग्रॅन्युलर कसे आहेत, आपल्याला स्फटिक हे बदलताना दिसतात. हे अधिक क्रिस्टलाइन असेल किंवा फार कमी क्रिस्टलाइन असतील. दोन प्रकारचे आपल्याला अग्निजन्य खडक इथे दिसून येतात. गेटिंग द पॉइंट. इथे मेटामॉर्फिक जर बघितलं तर क्रिस्टलाइन दिसणार. हा, क्रिस्टल जे आहेत ते कधी कधी मोठे असतील, है ना. त्याच्यात साईज जो आहे क्रिस्टलचा तो कधी साईज वाढलेला असेल, किंवा मिनरल जे आहे, मिनरलचा फॉर्म सुद्धा बदललेला असेल, चेंज झाला असेल. कधी कधी मिनरल्स चेंज झाले असतील, नवीन मिनरल्स ऍड झाले असतील, न्यू मिनरल्स. कधी क्रिस्टलाइन तर झाले, त्याचं अजून जास्त क्रिस्टलायझेशन, रिक्रिस्टलायझेशन होईल. ह्या सगळ्या भानगडी कुठे होतात? मेटामॉर्फिक रॉक, रूपांतरित खडकामध्ये. त्यामुळे इथली रचना ही क्रिस्टलाइन असलेला एखादा रॉक जो आहे तो आपल्याला दिसेल आणि बराच घनीकृत असेल. कसा असेल? बराच घनीकृत असेल. इथे मात्र क्रिस्टल दिसत नाही. इथे मात्र क्रिस्टल दिसत नाही का? कारण इथे कुठला दाब नाही, टेम्परेचर नाही, काहीच नाही. हा सरफेसवर आहे, पृष्ठभागावर आहे. आणि पृष्ठभागावर असल्यामुळे याच्यामध्ये क्रिस्टल बनायची कुठलीही संधी नाही. बरोबर आहे? राईट, ठीक आहे, क्लिअर. तर तुम्हाला रूप आणि रचना लक्षात आलं असेल. तर याच्यामुळे इथे कसं तुम्हाला कोर्स ग्रेन क्रिस्टलाइन किंवा मायनर क्रिस्टलाइन, इथे नॉर्मली क्रिस्टलाइन दिसेल, इथे नॉन क्रिस्टलाइन दिसेल. आता ही जी प्रोसेस आहे खडक बनण्याची, त्या खडक बनण्याच्या प्रोसेसमध्ये एक दोन महत्वाची प्रोसेस, ती म्हणजे डिसइंटिग्रेशन आणि डिकम्पोजिशन. डिसइंटिग्रेशन आणि डिकम्पोजिशन हे कशामुळे होतं? तर वातावरणामध्ये खडकावर सूर्यप्रकाशाचा, पावसाचा, पाण्याचा, थंडीचा, वाऱ्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे त्याचं आयदर पाण्यामुळे किंवा द्रव्य भागामुळे त्याचं रासायनिक क्षरण होऊ शकतं, रासायनिक विदरीकरण होऊ शकतं, डिसइंटिग्रेशन होऊ शकतं, किंवा हवा असेल, सूर्यप्रकाश असेल, थंडी गरमी असेल, त्याच्यामुळे त्याचं कायिक विदरण होऊ शकतं, किंवा त्याला आपण फिजिकल किंवा मेकॅनिकल विदरिंग म्हणू शकतो. ही जी विघटनाची प्रक्रिया आहे ही झाल्यानंतर नंतरचा खडक, त्याच्यामुळे आपल्याला काय दिसते? हा कुठे दिसून येईल? गाळाचे खडक. कुठे दिसून येईल? गाळाचे खडक. मग हा इथे दिसून येईल का? नाही. आता खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सेडिमेंट रॉक्स अँड द मेटामॉर्फिक रॉक? मेटामॉर्फिक रॉक हियर द फॉर्म इज चेंज. काय आहे? फॉर्म इज चेंज. त्याचं रूप बदलतं. अँड टेक्स्चर ऑल्सो चेंज. टेक्स्चर ऑल्सो चेंज. त्याचं टेक्स्चर जे आहे, फील जे आहे ते पण बदलतं. बट नेव्हर अ डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन, डिसइंटिग्रेशन होत नाही, विच्छेदनाने विघटन होतच नाही. पण इथे मात्र होतं. इथे मात्र फॉर्म, टेक्स्चर बदलू शकतो आणि डिसइंटिग्रेशन आणि आपलं डिकम्पोजिशन हे सुद्धा होतं. याच्यात काही घेणं देणंच नाही, कारण तो लावा रसापासून आला. याच्यात काय काहीच घेणं देणं. गेटिंग द पॉइंट? दॅट इज द डिफरन्स बिटवीन द मेटामॉर्फिक रॉक अँड द सेडिमेंटरी रॉक. ठीक आहे. आता आपण याच्या आधारे जर रचना बघितली है ना, संरचना जर बघितली, तर आपण याला क्रिस्टलाइन रॉक म्हणू शकतो, क्रिस्टलाइन रॉक्स म्हणू शकतो. बरोबर आहे. याला आपण क्रिस्टलाइन रॉक म्हणू शकतो,
बरोबर आहे. याला नॉन क्रिस्टलाइन इन जनरल, नॉन क्रिस्टलाइन रॉक आपण म्हणू शकतो. गेटिंग द पॉइंट, राईट? ठीक आहे, राईट है ना? लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे आपण आता क्लिअर झालो की एक क्रिस्टलाइन रॉक कुठले आहेत आणि नॉन क्रिस्टलाइन रॉक कुठले आहेत. ठीक आहे. आता आपण बघूया याची दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिक ते म्हणजे हार्डनेस. तर आता आपण जर बघितलं हा इग्नियस रॉक, याचं कन्सॉलिडेशन जबरदस्त झालं राहतं. हाय कन्सॉलिडेशन, हाय कन्सॉलिडेशन आणि जास्त कन्सॉलिडेशन झाल्यामुळे याचं हार्डनेस, कारण याचं कॉम्पॅक्शन है ना, असं जे आहेत त्यातले मिनरल्स कॉम्पॅक्ट झालेले असतात, त्यामुळे याचा हार्डनेस सुद्धा हायेस्ट राहतं. तिन्ही प्रकारच्या खडकांमध्ये सर्वात जास्त टणकपणा कोणाचा आहे? इग्नियस रॉकचा आहे. ओके. मेटामॉर्फिक रॉक हा सेकंड नंबर, हा जर फर्स्ट नंबर असेल तर हा सेकंड नंबर. याचा टणकपणा हा नेहमीच सेडिमेंटरी रॉक पेक्षा अधिकच असेल, म्हणजे तुम्हाला असं दिसेल. बरोबर आहे का? तर याचं कन्सॉलिडेशन सुद्धा बिकॉज ऑफ द टेम्परेचर आणि प्रेशर, याच्यामुळे याचा टणकपणा अधिकाधिक, कन्सॉलिडेशन मिनरलचं अधिकाधिक झालेलं असतं. याच्यामध्ये आपल्याला कुठेही प्रेशर दिसत नाही, केवळ कॉम्पॅक्शन दिसतं. काय दिसतं? संयोजन दिसतं. आणि त्याच्यामुळे हे ठिसूळ असतात. सहसा हे ठिसूळ असतात. बरोबर आहे. पण ठिसूळ जरी असले तरी काही मात्र है ना स्ट्रॉंग असतात. जसे सँडस्टोन जे आहेत, हे सँडस्टोन एकदमच छान स्ट्रॉंग असतात, मजबूत असतात. आणि त्याच्यामुळे याचा आपण कशासाठी वापर करतो? बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साठी आपण वापर करतो. बरोबर आहे, राईट? ठीक आहे. म्हणजे टणकपणा आणि दृढीकरण लक्षात आलं. कन्सॉलिडेशन. पोरोसिटी म्हणजे स्पेस. त्या खडकामध्ये छिद्र आहेत का, म्हणजे सछिद्र आहेत का, म्हणजे ते पाणी साठवून ठेवू शकतात का? पोरोसिटी काय डिक्लेअर करते? ॲबिलिटी टू होल्ड वॉटर. पाणी साठव, कारण छिद्र असतील तर पाणी साठवून ठेवते, छिद्र असतील तर पाणी साठवून ठेवतील. ते साठवल्या जातं का? तर इथे आपल्याला असं दिसतंय की सहसा यातला हार्डनेस भरपूर असतं. हे यातला हार्डनेस भरपूर असतं, कन्सॉलिडेशन जबरदस्त असतं, त्याच्यामुळे पोरोसिटी ही नसल्यासारखी असते. है ना? निग्लिजंट पोरोसिटी असते, नसल्यासारखी असते. पोरोसिटी आपल्याला दिसून येत नाही, उलट हार्डनेस जबरदस्त राहतं. आणि त्याच्यामुळे इथे पाणी आपल्याला साठवून ठेवता येतं. त्यामुळे तुम्ही जर बघाल ना, इग्नियस रॉकचे असे हौद वगैरे बनवल्या जातात आणि इथे पाणी साठवल्या जातं. मग हे पाणी काय झिरपून जात नाही, झिरपणं होत नाही, यातलं इन जनरल आपल्याला दिसतंय. त्या का? तर ते हार्ड असतात. पण हा सगळेच इग्नियस रॉक हार्ड असतात का? नाही. तुम्ही लक्षात घ्या, है ना, ग्रॅनाइट जरी हार्ड असला तरी बसाल्टचा आहे इश्यू. बसाल्ट हा जर लॉंग टर्म मध्ये, म्हणजे हजारो वर्ष जर हा एन्व्हायरमेंटला एक्सपोज झाला तर पाणी आणि हवेचा त्याच्यावर परिणाम पडतो आणि तो कसा होतो? सॉफ्ट होतो. तो कसा होतो? सॉफ्ट. बसाल्ट कसा होतो? वरचा थर हा सॉफ्ट झालेला राहतो. गेटिंग द पॉइंट? लक्षात आलं? हा जो आहे मेटामॉर्फिक, हा सुद्धा याची पोरोसिटी नसल्यासारखी आहे, कारण क्रिस्टल जबरदस्त असतं, कॉम्पॅक्शन जास्त झालेलं असतं, कन्सॉलिडेशन भरपूर झालेलं असतं. त्यामुळे याच्यामध्ये सछिद्रता आपल्याला सहसा दिसून येत नाही. पण काही पोरस आहे, सम आर पोरस, काही पोरस आहेत याच्यामध्ये, है ना, काही प्रमाणात, फार कमी. पण इथे मात्र आपल्याला दोन्ही प्रकार दिसतील. बहुतांशी गाळाचे खडक, बहुतांशी शब्द लक्षात घ्या, बहुतांशी गाळाचे खडक हे पोरसच असतात, सछिद्रच असतात. पण काही मात्र सछिद्र नसतात, काही मात्र सछिद्र नसतात. उदाहरणार्थ जर पोरस जर पकडला, म्हणजे नॉन पोरस जर इकडे बघितले, काहीच असतात, काहीच नॉन पोरस असतात. तर काही जर नॉन पोरस बघितलंय सेडिमेंटरी रॉक मध्ये, तर आपल्याला असं दिसेल की इन जनरल जे हे आहेत स्लेट वगैरे आहेत, है ना, ह्या स्लेट वगैरे आपल्याला पोरस झालेल्या
स्लेट नाही, शेल 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 जे आहे, शेल हे सहसा पोरस आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे, राईट. त्याच्यानंतर आपण जॉईंट्स बघूया. जॉईंट्स असतात का? ते इथे जॉईंट्स, यस. इथे जॉईंट्स, यस. इथे जॉईंट्स, यस. इथे जॉईंट्स नसतात. इथे जॉईंट्स नसतात. मग इथे जॉईंट्स नसतात तर काय? तिथे आपण शब्द वापरतो फोलिएशन, पर्णिकाकरण, है ना. दुसरा याला शब्द वापरतो फिसिलिटी, है ना. विखंडन किंवा क्लिवेज, है ना, चिपा निघणे, त्या होतात. इथे त्या बाकीच्या होत नाही. जोड इथे जॉईंट्स. जॉईंट्स कसे असतात तर इथे जॉईंट जे आहेत हे असे जे आहेत असे वाढत जातात, मोठे होतात. खाली कमी असते, खाली कमी, वर वाढत जाते. परपेंडिक्युलरी वर जे आहे जॉईंट्स असे वाढत जातात. आणि हे जॉईंट जे आहेत याच्यामध्ये पाणी वगैरे पडलं हे अजून होते. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये हे एवढं कॉम्पॅक्ट असतं, त्याच्यामुळे याला पोरोसिटी नाही आहे. पोरोसिटी नसल्यामुळे केमिकल विदरिंग ही होत नाही. पण है ना, फ्रीज थॉ सिच्युएशन, कारण जॉईंट्स आहेत. जॉईंट्स मध्ये पाणी शिरलं, वाढलं, है ना, बर्फ झाला, पुन्हा पाणी, पुन्हा बर्फ, पुन्हा पाणी, पुन्हा दगड तुटला. म्हणजे फिजिकल जे आहे, फिजिकल किंवा मेकॅनिकल, म्हणजे कायिक जी आहे विखंडन, कायिक क्षरण जे आहे विदरिंग, ती मात्र इथे होते. केमिकल विदरिंग इथे होत नाही. पण इथे आपल्याला काय दिसतंय? सच्छिद्र आहे, म्हणजे पाणी याच्यामध्ये जातं. पाणी याच्यामध्ये जात असल्यामुळे याचं केमिकल विदरिंग सुद्धा होतं. आणि सोबत जॉईंट्स पण आहेत, परपेंडिक्युलर जॉईंट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स आहेत परपेंडिक्युलर, आणि त्याच्यामुळे याचं फिजिकल किंवा मेकॅनिकल विदरिंग सुद्धा होतं. याचं मात्र आपल्याला असं दिसत नाही. इथे काय असतं? इथे फोलिएशन्स आपल्याला दिसून येतात. आता जर आपण बघितलं ह्या तिन्ही यांना, है ना, तिन्ही यांना जर बघितलं इथे फोलिएशनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, तर आपल्याला बघा इथे रेषा दिसत आहेत. इथेही असे रेषा, इथे मात्र नाही, पण ग्रॅनाइट दाखवला असता तर दिसला असता थोडाफार. तर आता याच्यामध्ये खास गोष्ट की यात जे आहे जॉईंट्स, या दोन याला आहेत, त्याला नाही आहेत. लेयर्स आहेत का? तर आपल्याला दिसतं तिन्ही याला लेअर सारखा फील येतो. काय येतो? फील. पण लेअर असतात का? नाही. लेअर कुठला आहे? ओनली लेयर्ड स्तरीय जे आहे हे कोणता आहे? केवळ स्तरीय किंवा गाळाचे खडक, हे दोन्ही नाही. पण मग लेअर नावाची वस्तू आपण कुठेतरी ऐकतो. कुठे? तर आपल्याला दिसतं इग्नियस रॉक मध्ये लेयर्स असतात. लेयर्स म्हणजे कुठले? तर लावा वर येतो, थंड होतो, पहिला लेअर. त्याच्यावर लावा पुन्हा येतो, थंड होतो, त्याच्यावर लावा. मी सांगितलं ना, महाबळेश्वर पठारामध्ये तुम्हाला लेअर्स दिसतील. त्या लेअर ज्या आहेत इग्नियस रॉकच्या, त्या लेअर खडकामधल्या नाही, त्या लेअर्स खडकामधल्या नाही, थरावर थर्स असतात. आणि प्रत्येक याचा एक कप्पा आपला स्वतःचा खडकाचा असतो. त्याच्यामुळे याला आपण लेयर्ड रॉक म्हणणार नाही. गेटिंग द पॉइंट? इथे आपल्याला दिसत आहे लेअर सारखं. हे लेयर्स नाही, दिस आर द बँड्स. काय आहेत हे? बँड्स, पट्टे आहेत. मिनरलचं क्रिस्टलायझेशन झालेल्या वेगळ्या याच्याने, त्याच्यामुळे पट्टे आहेत. आणि खास गोष्ट की या पट्ट्याच्याच याच्याने, म्हणजे जसा असा हा खडक आहे आणि असे पट्टे आहेत, इथूनच याच्या चिपा कापल्या जातात. इथूनच काय अशा चिपा सहजरीतीने आपल्याला कापता येतात. दॅट इज कॉल्ड एज अ फोलिएशन. त्याला आपण फोलिएशन म्हणतो. इथे मात्र जॉईंट्स आहेत. जॉईंट्स कसे आहेत? खडकाचा असा बेड घेतला की त्याच्या परपेंडिक्युलर आहे ना, परपेंडिक्युलर आहेत. इथे मात्र त्या खडकाच्या बेडच्या प्लेनच्या अँगलनेच पॅरलल आपल्याला इथे दिसून येतात. दॅट इज कॉल्ड एज अ फोलिएशन. म्हणून याच्या चिपा करतो. म्हणून बघा मार्बल वगैरे, मार्बल आहे, स्लेट आहे, पाहिलं ना आपण, बघितलं ना, त्याची चिपा. काहींच्या छान चिपा निघतात, काहींच्या छान चिपा निघत
नाही, पण चिपा निघतात इथे. तर चिपा निघण्याचा प्रकार कुठे दिसतो? मेटॅमॉर्फिक रॉक, रूपांतरित. बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला लेअर्स दिसतात, हे लेअर्स असे दिसतात. गेटिंग द पॉइंट. आता हे लेअर तुम्ही म्हणाल की बाबा मग हे असे थर जे आहेत असे याच्यावर साचतात, असे लेअर्स का नाही दिसत? हे असं कसे दिसते? तर इथे काय आहे की हे जे लेअर्स आहेत गाळाच्या खडकाचे लेअर्स, जरी गाळाचे खडक असे एकावर एक जरी तयार होत असले तरी सोबत याच्यावर आपल्याला दबाव पडलेला दिसतो. हा दबाव कुठला आहे? लॅटरल प्रेशर. आणि इथला दबाव कुठला आहे? व्हर्टिकल प्रेशर. लक्षात घ्या, इथला व्हर्टिकल प्रेशर आहे, वरून दबाव आहे. इथला बाजूबाजूने, आणि बाजूबाजूने दबाव झाल्यामुळे हे काय होतात? टिल्ट. बरोबर आहे. मग हे असे टिल्ट होतात, त्याच्यामुळे हे खडक काय, हा असा बेड प्लेन राहायचा, हा कसा चालला जातो? असा. आणि म्हणून हे याचे डिझाईन जे अशी 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 आपल्याला दिसून येते. ही कधीही पॅरलल टू बेड प्लेन राहत नाही. गेटिंग द पॉइंट. कधीही राहत नाही. तर ती अँटीक्लाइन सिंक्लाइन पहाडासारखी अशी डिझाईन आपल्याला इथे दिसून येते. समजलं का? जॉईंट समजले का? याच्या जॉईंट्स नसतात, याच्या जॉईंट्स परपेंडिक्युलर वर 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 ओपन होत जाते. त्यामुळे इथे फिजिकल डिसइंटिग्रेशन, मेकॅनिकल डिसइंटिग्रेशन, इथं केमिकल डिसइंटिग्रेशन होत नाही, विदरिंग होत नाही. का? कारण की याच्यात पोरोसिटी नाही. याच्यात पोरोसिटी आहे म्हणजे केमिकल विदरिंग बी होते. जॉईंट्स आहेत म्हणजे फिजिकल विदरिंग बी होते. गेटिंग द पॉइंट. ठीक आहे. आता जे जीवाश्म आहे, जीवाश्म दिसते का रे बाबा? तर हा काय आहे? इग्नियस रॉक. कुठून आलाय? ज्वालामुखीतून. आता ज्वालामुखीमध्ये एखादं झाड आहे, माणूस आहे, कुत्र आहे लमचं, ते पडलं तर ते काय होईल? तंदुरी बी होणार नाही, खत्तम, काहीच दिसणार नाही, मग काहीच नाही राहणार. बरोबर आहे. त्याच्यामुळे इग्नियस रॉकला जीवाश्म असणार का? नाही. आता गंमत बघा कसं आहे. पहिल्यांदा जेव्हा त्याची 2 कारणं, खूप सुंदर मस्त कारण आहेत. इग्नियस रॉक मध्ये जीवाश्म का नाही? पहिलं कारण, इग्नियस रॉक केव्हा तयार झाला? तर प्रथमतः आपल्याला दिसते जेव्हा पृथ्वी थंड होत होती, पहिला रॉक तयार झाला. तेव्हा कुठल्याही सजीव सृष्टी नव्हती. जेव्हा सजीव सृष्टीच नव्हती, राहीन का जीवाश्म? नाही. त्यानंतर आमच्यासारखे काही नमुने पैदा झालेत. झाडं, जंगल, प्राणी, माणसं, जे काय असेल, लमचे मेले गेले प्रावरणात. काय झालं? काही दिसते का? काहीच लक्षात येत नाही ना. मग तो जीवाश्म राहील का? नाही. इतके आग काहीच नाही, शक्यच नाही. सेम विथ द मेटामॉर्फिक रॉक. सेम म्हणजे पहिलं नाही हा. दुसरं कसं, आतमध्ये असते ना, स्पेअर मध्ये गेले एवढा मोठा दाब, इतकं टेम्परेचर, तंदुरी बी नाही बनत, पूर्ण राख फुस्स. आणि त्याच्यामुळे आपल्याला मेटामॉर्फिक रॉक मध्ये सुद्धा जीवाश्म दिसणार नाही. मग जीवाश्म कुठे दिसतील? तर जिथे तापमान आणि दाब याचं कुठलंही जास्त प्रेशर नाही, ते म्हणजे स्तरीय खडक, ते म्हणजे गाळाचे खडक. सो सेडिमेंटरी रॉक्स आर इन जनरल शोइंग द फॉसिल्स. दे आर फॉसिलाइज्ड. बरेच वेळा ते काय असतात? फॉसिलाइज. आणि काय गंमत, की हा फॉसिल जो आहे त्या फॉसिलच्या आधारावर आपल्याला त्याचं डेटिंग काढता येतं. म्हणजे ते किती काळाचं आहे ते काढता येतं. तुम्हाला माहित असेल, नसेल तर आपण बनवू कधी व्हिडिओ. तर त्याचं डेटिंग काढता येतं आणि डेटिंगच्या आधारावर मग विचार होतो की हा खडक किती करोडो हजार वर्ष जुना असेल आणि तेव्हा तत्कालीन परिस्थिती काय असेल. तर दॅट इज द ब्युटी. हा केवळ सेडिमेंटरी रॉक मध्ये तुम्हाला दिसेल. गेटिंग द पॉइंट. आता आपण बघूया शेवटचं म्हणजे काय, तर याचे उपयोग. आता दगड आहे, पण दगडाचा उपयोग तर झाला पाहिजे. आता जेव्हा बाप आपल्याला दगड म्हणते तर आपला कुठलाच उपयोग नाही म्हणून दगड म्हणते, पण तसं नाही. बापाला ते नेहमी सांगायचं, बापा तू म्हणतस मला दगड, पण दगडाचे पायी एवढे उपयोग है ना. आता असं कोणी म्हणला ना, 2-4 वर्ष झालं नाही आपण, आणि असं कोणी म्हणला बापानं वगैरे, दगड आहे स्लमच्या तू है ना, तर म्हणाचं पा दगडाचे महत्व लई आहेत बरं, ऐकून घ्या. पहिलं, महत्वाची खनिजे भरपूर सारी इग्नियस रॉक मधून मिळते. आयर्न ओर आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, झिंक आहे, लीड आहे, कॉपर आहे, अल्युमिनियम आहे, टीन आहे, मॅग्नीज आहे, मॅग्नेसाइट आहे ना, मायका. अरे बावा लईच सगळी महत्वाची खनिजे जे आहेत
इग्नियस रॉक मध्ये लबालब तुम्हाला मिळते. काही दुर्लभ खनिज जे आहेत ते सेडिमेंटरी रॉक मध्ये, मी पलटवलं बरं थोडस. दुर्लभ जे खनिज आहे ते सेडिमेंटरी रॉक मध्ये आहे ना. सेडिमेंटरी रॉक मध्ये तुम्हाला गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम, युरेनियम, क्वार्ट्ज, सॅन्ड्स, आयर्न डिपॉझिट्स हे तुम्हाला भरपूर मिळतात. जबरदस्त, काहीच प्रॉब्लेम नाही. धातू खनिजे, लीड, झिंक, धातू खनिजे ते तुम्हाला सेडिमेंटरी रॉक मध्ये. इव्हॅपोराइट रॉक, साल्ट, केमिकल्स आहे ना ते तुम्हाला मिळतील. एनर्जीसाठी कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस ते बी तुम्हाला सेडिमेंटरी रॉक पासूनच भेटन. सोबत महत्वाचं आणि आपले घर, बिल्डिंग, बरोबर आहे ना. बिल्डिंग कशाने बनवतो? बोल्डर आहे, क्ले आहे, सँड आहे का नाही. आणि आपल्या राजा रजवाड्यांनी माल बांधले, लाल लाल, जयपूर ना फत्तेपूर सिक्री ना काय काय विचार. मग ते कुठं दिसतात? ते आपल्याला इथं दिसतं फत्तेपूर सिक्री वगैरे, तर रेड सँडस्टोन, बरोबर आहे ना. रेड सँडस्टोन. तेव्हा राजांले याच्यापासून ऐश करता आली. म्हणजेच आपल्याला काय दिसतं? काय दिसतं? सेडिमेंटरी रॉक व्हेरी इम्पॉर्टंट. ना मस्त बढिया राजा. सेडिमेंटरी रॉकचं महत्व तसं खतरनाक. जर सेडिमेंटरी रॉक नसते तर आपण इथं नसतो भोपळ्यांचं. कसं? तर न्यू स्टोन एज, आठवा, न्यू स्टोन एज है ना, पाषाण युग, न्यू स्टोन एज. तर हा जो पाषाण युग आहे ह्याची सुरुवात ह्या बिलकुल सेडिमेंटरी रॉक मुळे. हे नसते तर जमले नसते, कारण बाकी यांना कुठे छिलता छिलता आपली छिल्ली असते. याला छिलणं सोपं होतं आणि याच्या मस्त पैकी असे प्लिंथ वगैरे तयार केलं आणि बढियापैकी आपण काय केलं, मोठे मोठे जानवर मारू शकलो, स्वतःचं संरक्षण करू शकलो. आणि खऱ्या अर्थानं रिव्होल्युशनरी विकास जो आहे मानवाचा इथून झालेला आपल्याला दिसून येतो. ते गाळाच्या काळात त्याला असं बाबा तू होतास म्हणून आम्ही इथपर्यंत, नाही तर गेलो असतो. बरोबर आहे, राईट. म्हणजे जबरदस्त काम. ठीक आहे. त्याच्यानंतर आमचा मेटॅमॉर्फिक रॉक. मेटॅमॉर्फिक रॉक म्हणजे चमक चमक चमक, झक्कास, पॉलिश, चमकाव आंदोलन म्हणजे मेटॅमॉर्फिक. मार्बल आहे ना, ताजमहल आहे, क्वार्ट्झाइज आहे, शीट आहे, स्लेट आहे, ग्नीस आहे ना, चिपावर खाली चिपा आधी मारायचे. या सगळ्या सिस्टीम जे होतं ते बिल्डिंग मटेरियल आपल्याला काय दिसतंय? मेटॅमॉर्फिक रॉक पासून. जेमस्टोन्स, रेस्की है ना, गार्नेट आहे, अँडेलोसाइट आहे, रुबी, सफायर है ना, एमरल्ड, डायमंड, हे सगळे कुठून? मेटॅमॉर्फिक. त्यानंतर इंडस्ट्रियल, केवळ हेच नाही, नुसतं चमकाव नाही, तर आधुनिक यांत्रिकीकरण म्हणजे सॉरी है ना, इंडस्ट्रियलायझेशन, त्याचं सुद्धा महत्व इथे आपल्याला दिसतोय. हे आणि हे कॉम्बिनेशन आहे रे वा है ना. बघा, ग्राफाइट आहे, गार्नेट आहे, मायका आहे, टाक आहे, ऑलस्टोनाइड आहे, ॲस्बेस्टॉस आहे. हे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट जे तयार करत होतो, आधुनिक इन्स्ट्रुमेंट इंडस्ट्रियल, त्याच्यासाठी हे अत्यंत महत्वाचे राहिलेले आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतंय की खडक जे आहे त्याचं वर्गीकरण याच्या माध्यमातून आपल्याला वेगळे खडक जे आहे त्यांना ओळखणं शक्य होतं. त्यांची वैशिष्ट्ये लक्षात येतात, त्यांचं महत्व सुद्धा आपल्याला लक्षात येतं है ना. डिटेल मध्ये झाला भरपूर, काही टेन्शन नाही. मला वाटतं आता तुमचे प्रिलिमचे प्रश्न चुकणार नाहीत. आणि मेन्स मध्ये जर जिओग्राफी असेल तर ढासू लिहून टाकायचे, पूर्णच्या पूर्ण मार्क घ्यायचे. तर मग अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.